मुंबई महानगरपालिकेकडून महिलांसाठी विविध उपक्रम जे आहेत ते राबवले जातात। याच उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणजेच महिलांसाठी चालते फिरते स्वच्छतागृह, तेच म्हणजे मोबाईल टॉयलेट। याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर दादरच्या जी नॉर्थ विभागात अशाच पद्धतीचं एक मोबाईल टॉयलेट जे आहे ते उभारलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर महापालिकेकडून अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी मोबाईल टॉयलेट जे आहे ते उभारण्यात आले आहे। मात्र आपण जर पाहिलं तर याच स्वच्छतागृहाची अवस्था जी आहे ते दुरावस्था झालेली पाहायला मिळते। त्याचसोबत याच स्वच्छतागृहाला टाळंसुद्धा लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी महापालिकेचं या संपूर्ण योजनेकडे दुर्लक्ष होत आहे का, असं प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांकडून इथे उपस्थित होत आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर महिलांसाठी बनवण्यात आलेले हे पिंक टॉयलेट जे आहे ते सध्या महिलांच्या उपयोगासाठी येत नसल्याचं चित्र जे आहे ते समोर आहे। खरं तर याच संपूर्ण मोबाईल टॉयलेट सोबतच आपण जर पाहिलं तर एक कॅफे सुद्धा उभारण्यात आला होता। मात्र या कॅफेला सुद्धा टाळं जे आहे ते लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। दादर शिवाजी पार्क हा परिसर आपण जर पाहिला तर पर्यटक असतील, मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे ते येथे येत असतात। मात्र याच संपूर्ण परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह जे आहे ते कुठे नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जवळपास एक चैत्यभूमी जवळ एक आहे, मात्र महिलांसाठी विशेष शौचालय जे आहे ते महापालिकेकडून याच शिवाजी पार्कमध्ये बनवण्यात आलं होतं। मात्र याच स्वच्छतागृहाची आपण अवस्था जर पाहिली तर या स्वच्छतागृहाचे काही पार्ट जे आहेत ते इथून चोरी गेलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता महापालिका या संपूर्ण बसकडे असेल, याच उपयोजनांकडे कशा पद्धतीने लक्ष देणार आणि याच असलेल्या मोबाईल टॉयलेटचा वापर जो आहे तो महिलांसाठी कधीपर्यंत होणार हे तर सध्या आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार। खरं तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील काही स्थानिक सुद्धा आहेत। सर जी, क्या बताएंगे कब से ये मोबाइल टॉयलेट यहाँ पे लेडीज़ के लिए यूज़ के लिए आ रहा है क्या? ये लेडीज़ के लिए आते हैं, वो बोलते हैं, मगर आदमी लोग भी जाता है। मैं यहीं रहता हूँ, देखो ऊपर से देखता हूँ। देखो वो औरत का फोटो था, रात को आके किसी ने उसको मुच्छा लगा दी, नीचे बैठ के दारू पीते हैं, बीड़ी पीते हैं और गंदी गंदी बातें करते रहते हैं। अभी कितना भी करो हमारा तो कोई सुनेगा नहीं पब्लिक का। मैं ऊपर रहता हूँ, ये जो है ना पेड़े सब खुला था। विसर्जन के टाइम पर गणपति बापा आते थे, इतने बड़े बड़े, रात को भी आते थे, अच्छा है। मगर ये आने से क्या हुआ, इधर कोई आता ही नहीं है। अभी देवी विसर्जन का कुछ प्रोग्राम था, रात को भी आते थे, कहाँ जाएंगे? सब जाके इधर फिर इधर सब मूर्ति करते हैं, संडास करते हैं, दारू पीते हैं और गंदी गंदी बातें करते हैं। कब से ये यहाँ पे आया, मतलब कब से लगाया गया है और कब से महिलाओं के लिए यूज़ हो रहा है? सर जी क्या बताओगे, कब से ये यूज़ हो रहा है हमारा? नाही, यूज काय होतो आहे आता, बंदच आहे तर कसली यूज? म्हणजे याच्यावर असं म्हणजे एक ठराविक टायमिंग असेल की बाबा या टायमाला आपण यूज करू शकतो, ते पण काय नाही आहे। आम्ही जास्त पण बंदच बघितली आहे याला, म्हणजे उघडं म्हणजे टाळच असते आणि कोण यूज करतो ते पण माहीत नाही, कधी यूज होते काय होते। तर आपण जर पाहिलं तर या परिसरात स्वच्छतागृह कुठेतरी कमी आहेत किंवा नाहीच असल्यासारखं दिसून येतं। मात्र याच्यामध्ये महिलांसाठी जे आहे ते महापालिकेने हे उभारण्यात आलं, मात्र ते बरंच आहे, केलं आहे ते बरं आहे, पण त्याचा उपयोगी झाला पाहिजे ना। असं बंद राहून काय फायदा आहे, ते अर्थ नाही ना त्याचा। कधीपासून बंद दिसतं तुम्हाला? आम्ही उघडं बघितलंच नाही याला कधी उघडं असते माहीत नाही। टायमिंग काय असं आहे का ठराविक की या टायमाला उघडं असेल, ते पण काय नाही आहे। पण ठीक आहे, आता काय बोलू, आता केलं आहे ते बरं आहे, पण उपयोगाला आलं पाहिजे ना। असं बंद राहील तर काय अर्थच नाही त्याचा। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे स्वच्छतागृह इथे आहे, मात्र उपयोगासाठी नाही आहे। महिलांसाठी उपयोगाला यावं यासाठी महापालिकेने काहीतरी उपाययोजना कराव्यात असं स्थानिकांकडून जे आहे ते मागणी केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।